नाव म्हणजे बोलवण्याचं साधन आहे, परिचय हा कर्तृत्वातून सिद्ध करावा लागत असतो आणि ती कर्तृत्व सिद्ध करत असताना सामाजिक हित जोपासलं गेलं पाहिजे आणि समाजाचं माझं कुटुंब आणि समाजातील प्रत्येक घटक ह्या माझ्या घरातील सदस्य असं म्हणणारे आपले नेते आदरणीय राणा जगजितसिंह पाटील म्हणजेच अर्थात आपले दादा. काल परवा इथं सभा झाली, कोणाची झाली काल सभा? तर बघा ना काय गंमत आहे, म्हणे ते सगळ्यांच्या मिसकॉलला कॉल देतात. ऐकलंय, बराच वेळेस ऐकलं, पण विकासाच्या मिसकॉलला कधी कॉल दिलेला पाहिजे हो? कधीच नाही. आणि इतकं खोटं बोलणं चालू केलंय भयंकर. परवा फेसबुकला पोस्ट बघितली आहे, त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय खासदार साहेब चुकीचा विचार करून खोटा प्रचार आपण या ठिकाणी करत आहात. रेटून बोलायचंच फक्त ठरवून आलात. परवा बोलत असताना रेल्वेचा प्रश्न म्हणाले, राणादादांचा काय विषय आहे त्या रेल्वेच्या प्रश्नाचा, लोकसभेत आहेत का? परंतु तुमचे नेते आदरणीय जे काय मुख्यमंत्री ठाकरे साहेब असतील त्यांच्या काळामध्ये जो महाराष्ट्र शासनाचा वाटा होता 459 कोटी जवळपास, तो त्यांनी भरलाच नाही. आणि राणादादांनी सतत केलेल्या पाठपुराव्यानुसार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याच कार्यकाळात तो वाटा भरण्यात आला. त्यावेळेस टेंडर झाले, वर्क ऑर्डर झाले. आज आई तू जबावणीकर रेल्वेचं येणारं काम हे सुरू झालंय. प्रत्येक विषयात खोटं बोलायचं, प्रत्येक विषयात खोटं बोलायचं. कुठला निधी त्यांनी आणला का? विकास कामावर कुठली चर्चा कधी केली का? मी आमच्या ठिकाणी विकास केलाय, तमक्या ठिकाणी विकास केलाय एक सांगावं त्यांनी. आणि आल्यानंतर आपणही त्याला प्रश्न करायला हवे. ज्यांचा प्रचार करायला आले होते ते काँग्रेसचे उमेदवार इथील सध्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य 2 वेळेस दिले. पहिल्यांदा उभारत असताना त्यांनी ओबीसी हक्कभंग केला का नाही? मान्य सगळ्याला नाही. आणि ठळक दिसणारं एकही काम कुठेही केलेलं नाही. या 5 वर्षात तर गेल्या जिल्हा परिषदला येऊन मतदान घेऊन जे गेले त्याच्यानंतर कोणाच्या मरणादारी आले नाहीत ना कोणाच्या तोरणादारी आले नाहीत. हे करायचं नाही. आणि अशा लोकांना आपण मतदान द्यायचं का? त्यांचा स्तर काय बोलण्याचा, ह्याची भाषा काय बोलण्याची? खासदार साहेबांना मला आवर्जून सांगायचंय की आपण विसरलात 20 लाख लोकांचं प्रतिनिधित्व आपण या ठिकाणी करताय, म्हणजे तुमचा बोलण्याचा स्तर तेवढ्याच उंचीचा पाहिजे. आणि जे उंचीचे बोलतायत त्यांना तुम्ही म्हणताय अमेरिकेतून शिकून आले, आणि तुला पण अडवलं शिकायला. अडवलं होतं का? जायचं यायचं शिकून आणि व्यवस्थित बोलायचं. इतक्या खालच्या थराची भाषा आपल्याला शोभत नाही आणि आपण त्याची तमा बाळगायला हवी आहे. या माध्यमातून आवर्जून मी त्यांना सांगतोय, हेच ज्यांचा प्रचार करीत सुटले तेच उमेदवार, त्यांना पण बोलण्याचा स्तर माहित नाही. काय असतो, कसा असतो, कुठे असतो. उठ सूट तोंडाला येईल ते बोलणारे हे उमेदवार, कुठलाही विकास न करणारे. पद मी छोटा होतो त्यावेळेसपासून ऐकतोय मी, हे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद यांच्या घरातच आहे. लहानपणापासून आज 36 वर्ष वय झालंय माझं, अजून यांच्याच घरात आहे. पद म्हणजे शोभेची वस्तू नाही, काम दिसलं पाहिजे, काम. त्यांना एका वाक्यात सांगता येईल का उस्मानाबाद जिल्ह्याची हद्द कुठल्या कुठल्या जिल्ह्याच्या कुठल्या कुठल्या तालुक्याला पोहोचलेली आहे? एका वाक्यात त्यांनी उत्तर देऊन दाखव. देतील का? मग उद्या काय आमदार करून घरी ठेवायचं का? पद ती शोभेची वस्तू म्हणून पाणी घालत बसायचं का त्याला? असे असणारे उमेदवार आणि त्यांच्या विरुद्ध असणारे आपले उमेदवार जे फक्त विकासावर बोलतात, कधीच कोणावर टीका करणे असला प्रकार आपल्या इथं केला जात नाही. फक्त कर्तृत्व मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त आपलं कर्तव्य काय आहे आणि विकास काय आहे. आज तुळजापूरचा विकास जो कायापालट आहे
तो कुठल्या धर्तीवर चाललाय तर बालाजी देवस्थानच्या सगळे कामं चालू आहेत. 2000 कोटीचा निधी आणलाय. ह्याच्या अगोदर पण निधी आणला होता. त्यांनी सांगते भाषणात की आमच्या विलासराव देशमुख साहेबांनी आणला. हो, निश्चित आणला होता. 300 कोटी रुपयाचा तुळजापूर विकास प्राधिकरणाचा निधी आणला होता. पण त्याच्यानंतर 1 रुपया कधी कुठून कुणीच आणला नाही. फक्त तो आणलाय तो राणादादांनी आणला. हे आपण कधीच विसरायला नको. जास्त बोलणार नाही, दादांना पण बोलायचं आहे.